पुरानी पेंशन एवं वेतन त्रुटि और लंबित मांग की ओर सरकार का ध्यान आकर्षित करने के लिए सरकारी कर्मचारियों ने इस प्रमुख मांग को लेकर पूनम गेट पर आक्रोशपूर्ण प्रदर्शन किया है। जिला परिषद कर्मचारी संघ, सहकारी कर्मचारी केंद्रीय संघ, जिला परिषद कर्मचारी महासंघ समेत कई संगठनों के पदाधिकारी और सदस्य शामिल हुए। 2005 के बाद सेवा में नियुक्त कर्मचारियों के लिए पुरानी पेंशन योजना लागू करने और 18 अन्य प्रमुख लंबित मांगों को लेकर राज्य के सरकारी कर्मचारी हड़ताल पर चले गए थे। हालांकि सरकार ने मुख्यमंत्री की उपस्थिति में और शासन प्रशासन के प्रमुख अधिकारियों की उपस्थिति में राज्य के कर्मचारी संघ के नेताओं के साथ विस्तृत चर्चा की और संगठन के नेताओं को लिखित रूप में आश्वासन दिया। कर्मचारियों की मुख्य मांग पुरानी पेंशन लागू करना है। उन्होंने यह भी कहा कि शेष मांग पर विभाग से चर्चा कर निर्णय लिया जाएगा। आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शिक्षकेतर समन्वय समितीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी शासनाला नोटीस दिली होती की आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। परंतु गेल्या 6 महिन्यापूर्वी या राज्यामध्ये जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये आम्हाला संप करावा लागला। त्यावेळेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की बाबा तुम्हाला सामाजिक हित जोपासून तुम्हाला जुनी पेन्शन देण्यात येईल अशा घोषणा केल्या होत्या आणि त्यानंतर देखील अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती डिक्लेरेशन किंवा राजपत्र निघालं नाही। म्हणून आम्हाला नाविलाजास्व कारण आता इलेक्शन नोव्हेंबरमध्ये आहे आणि आचारसंहिता केव्हाही लागू शकते त्या अनुषंगाने सरकारला आमची विनंती आहे की पेन्शनबाबत जे आपण हाऊसमध्ये एकदा सोडून दोनदा चर्चा केलेली आहे आणि देण्याचं कबूल केलेलं आहे तर त्या संदर्भातलं राजपत्र लवकरात लवकर निघावं अन्यथा आम्हाला या ऑगस्टमध्ये बेमुदत संप करावा लागणार आहे। त्याचबरोबर चतुश्रेणी कर्मचाऱ्यांची सरळ सेवेनी पदे भरावीत, वाहन चालकाची देखील पदे सरळ सेवेनी भरावीत, खाजगीकरण रद्द करावं जेणेकरून परवाच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य विभागाकडून एक शासन निर्णय निघाला की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 हॉस्पिटल नव्याने सुरू झालेले त्या हॉस्पिटलमध्ये स्वीपर, शिपाई, लॅब टेक्निकल, एक्सरे टेक्निकल अशी विविध पदे कंत्राटी पद्धतीने घेण्याचा निर्णय केला आहे। त्यालाही आमचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे। सरकारने तो केलेला आदेश रद्द करा। संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। परवा 1 तारखेला आम्ही काळ्या फिती लावून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं होतं परंतु तरीही शासनाने याची दखल घेतलेली नाही। म्हणून आज पुन्हा 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यात महत्त्वाची जुनी पेन्शन आणि वेतन त्रुटी या प्रमुख 2 मागण्या व इतर मागण्यांसाठी आज राज्यभर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीसमोर हा निदर्शनाचा कार्यक्रम दुपारी 1:30 ते 2च्या कार्यक्रमात आयोजित केलेला आहे। शासनाने याची दखल लवकरात लवकर घ्यावी अन्यथा सगळेजण मिळून आम्ही पुन्हा एकदा संपाचा हत्यार या ठिकाणी घेणार आहोत। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या मार्फत सन 2023 मध्ये 2 बेमुदत संप केले होते। पहिला ज्यावेळेस 7 दिवसाचा बेमुदत संप केला त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देऊ अशा स्वरूपाचं लेखी अभिवचन कर्मचाऱ्यांना दिलं होतं। तदनंतर सदरचा संप कर्मचारी संघटनांनी स्थगित केला होता। तदनंतर पुन्हा एकदा डिसेंबर 23मध्ये बेमुदत संप चालू केला परंतु संपाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जुनी पेन्शन योजना आपण लवकरच लागू करू अशा स्वरूपाचं जाहीर भाषण केलं होतं। त्या अनुषंगाने आज तागायत शासन निर्णय अधिसूचना पारित होणं अपेक्षित होतं परंतु आज तागायत कुठल्याही स्वरूपाची शासन स्तरावरून कारवाई झालेली दिसून येत नाही आहे। त्यामुळे सर्व कर्मचारी हे बेहाल झालेले आहेत की बाबा मागील 4 ते 5 वर्षापासून जे शासन फक्त जुने पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ त्यातले सर्व लाभ देऊ असं फक्त गाजर दाखवते परंतु कारवाई होत नाही आहे। त्या अनुषंगाने परत एकदा आता लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागण्याची वेळ आलेली आहे तरीही शासन कुठल्याही स्वरूपाचं आदेश पारित करत नाही आहे। हे सर्व बाबी लक्षात घेऊन शासन केवळ टाळाटाळ करत आहे। शासनाची ही देण्याची मानसिकता नाही आहे ही कर्मचाऱ्यांची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे आज दुपारी 1 ते 2 जेवणाच्या सुट्टीमध्ये सर्व महाराष्ट्रभर निदर्शनं करण्यात येत आहेत। जर आज आजच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने लवकर जर आदेश पारित केला नाही तर लवकरच आम्ही बेमुदत संपाचं सुद्धा कर्मचारी संघटनेमार्फत आता उत्सुक आहोत। याची शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर आदेश पारित करावा ही सर्व कर्मचाऱ्यांची भावना आम्ही शासनापर्यंत आपल्या मार्फत पोहोचवत आहोत। धन्यवाद।